गावदेवी ऐरोली या दोन टीमच्या दरम्यान आमचे ऑफिशियली पंच आता सज्ज झालेत. मॅच मध्ये पंचांची भूमिका आता ते पार पाडतील. महेंद्र पाटील जे जोगावचे आहेत आणि गुरुनाथ पाटील हे सरसोडीचे आहेत. सातत्याने अनेक वर्ष क्रिकेट या दोन्ही खेळाडूंना खेळलेलं आहे, परंतु आता आपण पाहतो की बरेच वर्ष झाले ॲज अंपायर म्हणून त्यांना तुम्ही पाहताय महेंद्र पाटील झुगाव आणि गुरुनाथ पाटील सारसोडे. त्यानंतर मोठे तांडेल सर सुद्धा होते मागच्या मॅच मध्ये, त्यांची सुद्धा अपमार आपण पाहिली. एक लेजंड क्रिकेटर कुशलेली पण सारसोडे या टीम कडून सातत्यानं भरीव योगदान उदय तांडेल सरांचं होतं. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. पाच ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. हे 5 ओव्हरची ना, तिकडे गेला तिकडे आणि सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आता दुपारचं सत्र उलटून गेलेलं आहे आणि आज दुपारी या स्पर्धेमध्ये ज्या ज्या घटकांना जेवणाची सोय केलेली होती, मग ॲज अ अंपायर असतील, आमचे समालोचक मित्र असतील, आमचे लाईव्ह टेलिकास्ट अपडेटर, कॅमेरामॅन, सर्वांना जेवणाची सोय हॉटेल विरंगुळा याचे प्रोप्रायटर आहेत जो प्रदीप म्हात्रे गोटुली गावचे, यांच्या माध्यमातून हे जेवण या स्पर्धेमध्ये दिलं होतं आणि त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. हॉटेल विरंगुळा तुम्ही पाहताय की मापेच्या एमबीपी म्हणजेच बिझनेस मिलेनियम पार्क मध्ये त्यांचं ते हॉटेल आहे, हॉटेल विरंगुळा. आणि त्या हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत आदरणीय प्रदीप म्हात्रे. त्यांच्या माध्यमातून आज दुपारच्या सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये जेवणाची सोय अगदी चविष्ट आणि रुचकर जेवण त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, देण्यात आलं. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊया सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी ऐरोली जयेश पाटील जेपी आणि त्याच्या जोडीला निलेश भोईर. आणि गोलंदाजी मार्कवरती फ्रंट लाईन गोलंदाज पहिलं षटक टाकण्यासाठी अनिकेत अनिल माफ करा अनिल ओव्हर द विकेटने पहिला बॉल जयेश साठी. ओहो, अतिशय चांगला तेज तर्रार बायच्या स्वरूपामध्ये सिंगल इथे. हा बॉल पडल्यानंतर चेंडूनं उचली तर घेतले, परंतु थोडासा मध्ये सुद्धा आला आणि बेट करून गेला विकेट किपरच्या हातातून घोषांकी क्षेत्रामध्ये. बाईच्या स्वरूपाने संघाचा श्री गणेश झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली. टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती आता 1. 5 षटकांची मॅच. रुद्र 11 मापे विपक्ष गावदेवी ऐरोली. रुद्र 11 मापे या टीमनं टॉस तिथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा पहा शॉर्ट बॉलचा वापर, खांद्याचा चांगला वापर करतोय आणि बॅक ऑफ लेंथ. इथे गोलंदाजी जी होती ना, आपण ते निरखून जर पाहिले तर अनिलचे जे दोन्ही चेंडू होते बॅक ऑफ लेंथ होते. टप्पा थोडासा गुडलेन्स लेंथ पासून थोडासा मागे ठेवला होता, तिथून उचले घेतो, त्यामुळे बीट केलं ते जयेश पाटीलला. यावेळेस पहा टप्पा चुकला, ओव्हर पिच बॉल ओढवला, स्कोर ऑफ द विकेट. बहुसंख्य क्षेत्रामध्ये सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने आता आपलं खातं उघडले जयेश पाटीलनं जेपीनं आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर म्हणून 2. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर म्हणून 2. म्हणजे अजूनही चांगलीच गोलंदाजी राहिली आहे महापी टीम कडून केलं असताना अनिलची. यावेळेस पहा बॅकवर्डवर जाऊन पूल केलाय आणि तिथे अप्रतिम सेल. वाह, व्हॉट अ कॅच अनिकेत कडून. डीप मिड विकेटला अचंबित होतो यश पाटील, बघतोय की काय केलं मी, कसा
कॅच पकडला, कॅच बसला. हा शब्द जर वापरला तर त्यावेळेस इंडियन टीमनं T20चा वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर मात्र एक मोठा कार्यक्रम झाला. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यावेळेस मात्र रोहित शर्मानं एक चांगलं वक्तव्य केलं होतं त्या कार्यक्रमामध्ये आपलं भाष्य करत असताना, की जे सूर्यकुमार सांगतोय की कॅच बसला. चांगलाच कॅच बसला आणि त्यावेळेस मात्र रोहित शर्मानं एक हास्यास्पद वक्तव्य केलं होतं, की कॅच बसला नसता तर मी तुला पुढे बसवलं असतं. त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हसले होते. इथे चांगला कॅच बसला अनिकेतच्या हातामध्ये आणि विकेटचं झालं पतन. ओहो! इथे पहा परफ्यूम बॉल सोडल्यानंतर बॅकफुटवर जाऊन कट करायचा होता, परंतु लेन चुकली. गती थोडीशी कमी होती. चेंडूने उचली घेतली, बेट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी अनिलकडून. आतापर्यंत धावा आलेल्या आहेत फक्त 2 पहिल्या षटकामध्ये. ओहो! ओव्हर पिच बॉल. तर या लेंथला तुम्ही गोलंदाजी कराल प्रीतम पाटीलला, तर तुम्हाला तो सोडणार नाहीये. बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. प्रीतम पाटीलच्या बॅटमधून शेवटच्या बॉल मध्ये गडबड झाली अनिलची. तर या अगोदर सुरुवातीचे 5 बॉल अगदी गुड लेंथ वरती टाकले होते. शेवटचा बॉल ओव्हर पिच आणि ओव्हर पिच बॉल सर्व फलंदाजांना आवडतो. तिथे प्रीतम पाटीलच्या अगदी पुढ्यात टाकला, त्याला फेकून दिला लॉंगॉनच्या बरोबर आणि षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 2 गडी बाद, 1 गडी बाद 8. जयेश पाटील फक्त एकाच धावांचं योगदान. 4 चेंडू तो खेळला. 4 चेंडू खेळला आणि तिथून एकच धावांचं योगदान दिलं. मिड विकेटला फटका चांगला होता, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये आणि तिथे अनिकेतनं कुठलीही चूक केली नाहीये. चांगला झेल पकडला. आता ओव्हर नंबर 2 जितू आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट मिड विकेटला आणि स्क्वेअरलेगच्या मध्ये बॉल आहे डेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगलच मिळेल निलेशला आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलेलं आहे. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड ते 9. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या बॉलचा खेळ संपला जितूचा म्हणजे 7 बॉल मध्ये आतापर्यंत 9 रन आलेत. गावदेवी हरवली या टीमच्या. एक विकेटचं नुकसान झालंय. जयेश पाटील लवकरच सुस्त्यात बाद झाला. ही प्राइस विकेट होते पूर्व दिल्ली महापी टीमसाठी. त्यावेळेस पहा शॉर्ट बॉलचा वापर पूल केला तर तो बॉल हवेत मुवमेंट लँड मध्ये बॉल पडलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलची फेकी करतोय तोपर्यंत सिंगल मिळते प्रथम पाटीलला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड आहे 10. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 10. शॉर्ट बॉल आणि त्याला बॅकवर्ड पूल केलाय. पूल पॉवरफुल करून दाखवला आणि बॉलला पाठवलाय. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या वरून एक ऑर्थोडॉक्स फटका निलेश भोरच्या बॅटमधून षटकार. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या वरून अनऑर्थोडॉक्स पद्धतीने हा मारलेला फटका 6 रनसाठी षटकार. ओहो पिचिंग झाल्यानंतर पहा ते मुवमेंट पहा निलेश भोरची बॉलला लेप केला लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग त्यामुळे अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे 17. आणखीन एक व्हाईट बॉल.
आणखीन एक वाईट बॉल येते आणि एक्स्ट्राच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडवते 18 रन. दुसरं षटक जितूचं प्रगतीपथावर असताना पुन्हा शॉर्ट बॉल इथे लिडिंग एज, मॅचची लिडिंग एज चालल्याने ऑट बिहाइंड विकेट. फलंदाज निलेश मोरबाद असाच प्रयत्न करत होता अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं बॅकफुटमधून पुल करायचा होता, परंतु बॅटची वरची कडा घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. दुसरा धक्का लागतो गावदेवी आरोली टीमला. निलेश भोईरबाद धक्का क्रमांक 2, 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 18 धावा आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश पगडे नेट नंबर 4 मध्ये. जगदीश चालला मैदानामध्ये. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बुडवते आतापर्यंत 18. कारण पहिल्या ओव्हर मध्ये जर पहिल्या ओव्हर मध्ये 8 आल्या होत्या. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला दुसऱ्या षटकातला. टीमची धावसंख्या 11 म्हणजे 10 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत या इनिंगचे. 18ला 2 सध्या परिस्थिती. हो इथे लिडिंग एज पडल्यानंतर पहा आतमध्ये येणारा बॉल. छेडछाड करण्याचा प्रयत्न जगदीश पगडेचा. बॅटची टॉप एज लागली आणि तिथे आणखीन एक विकेटचं पतन. पहिल्या बॉलची अक्षरशः पुनरावृत्ती झालेली आहे. जसं निलेश भोर बाद झाला तसा जगदीश पगडे सुद्धा शून्यावरती अगदी सुस्ता सापडलाय. फलंदाज बाद. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 18. काय गोलंदाजी केली जाते जेतू कडून. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे, पेस आहे या गोलंदाजाकडे आणि सातत्यानं व्हेरिएशन गोलंदाजी करतो. व्हेरिएशन क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचं असतं मित्रांनो. खास गोलंदाजासाठी तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर मात्र कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही फलंदाजाला तुम्ही व्हेरिएशनच्या साहाय्यानं थांबवू शकता आणि हे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश मनोरे. नेट नंबर 5 मध्ये दुर्गेश मनोरे, कारण 3 विकेट पडलेत. जयेश पाटील परतलाय, निलेश भोईर परतलाय, जगदीश पगडे शून्यावरती बाद झालाय. हो पहा अगदी ग्रंटिंग साऊंड तुम्हाला ऐकायला मिळाला असेल. पडल्यानंतर बाईच्या स्वरूपामध्ये किती वेगाने ज्यावेळेस खांद्याचा तो वापर करतो त्यावेळेस आपसुकात त्याच्या मुखातून घशातून आवाज येतो. असे बरेच गोलंदाज आहेत जे ग्रंटिंग साऊंड करून गोलंदाजी करतात. इथे बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर होते 3 गडी बाद 19. खूप चांगली गोलंदाजी ते जेतू कडून. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर 2 विकेट प्राप्त केलेले आहेत जेतून. निलेश भोईरला बाद केला त्यानंतर मात्र जगदीश पगडेला बाद केलं. आता ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा अनिल स्वतःच दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी. पहिलाच बॉल स्विंग इन मिस. अन बाउन्स झाला बॉल, थोडासा हल्ला बॉल. सेम पोझिशन चांगली अनिलची. बॉलिंग करत असताना तो त्याचा रेसिंग पॉइंट आहे तो अप्रतिम आहे. सीमर पद्धतीने गोलंदाजी करतो. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल सोडून दिला ऑफस्टंपच्या बाहेर. आता पंच आमच्याकडे बोलतायत येस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 20. 20 रन कंप्लीट. हो बाउन्सर इथे नो बॉल घोषित केलाय. नो बॉल म्हणजेच पुढचा बॉल आहे फ्री हिट. ही संधी असेल प्रीतम पाटीलकडे.
जास्त आपटला बॉल. रबर बॉल मध्ये चालतं. रबर बॉल स्पर्धेमध्ये ह्या गोष्टी घडतात. ज्यावेळेस एखादा षटकार गोलंदाजावरती मारतो, त्यावेळेस दुसऱ्या बॉलवरती त्याचा प्रयत्न असतो की बाउन्सर मारण्याचा, जेणेकरून फलंदाज थांबला पाहिजे. हिटचा बॉल. आणि यावेळेस गती काढली होती या बॉलवरती, अगदी फिंगर्स रोल सुद्धा झाले होते. पहिल्यांदा थोडस आतमध्ये गतीने बेट केलाय, इथे डॉट बॉल. हिटचा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन चांगलं आहे, मिश्रण करतो आणि आपल्या गोलंदाजीवरती. हो, चांगला खिचके मारा, बॅकफुटला जाऊन एक चांगला पूल पोसा फटका, पॉवरफुल आहे मिड विकेटला बॉल फेकून दिला प्रीतम पाटीलच्या बॅटमधून. षटकार. या षटकाराच्या मदतीने त्यांची धावसंख्या 27 या आकड्यावरती. 27. पीक केलाय त्या चेंडूला. पिकअप शॉट. हो, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली विकेट किपरच्या पाठीमागे, घोषंकी क्षेत्राची 1 रन. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोरवरती 28. 28. षटक क्रमांक 30 प्रगतीपदावर असताना, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. त्यावेळेस बाद चांगला ऑन ड्राईव्हचा फटका, डीप मध्ये षटरक्षक आहे मिड विकेटला. फिल्डिंग चांगली होते तोपर्यंत एकच धाव आली प्रीतमच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत अनिलला 10 धाबा खर्च झालेले आहेत. हो, चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, सटीक लाईन अँड लेन पडल्यानंतर थोडासा झटकन हॉलीबॉल आतमध्ये आला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल डॉट. आणि डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते गावदेवी ऐरोली टीमची 3 गडी बाद 29. 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. 9.5च्या सरासरीने धावा आतापर्यंत उभारलेल्या आहेत गावदेवी ऐरोली या टीमनं. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 29. आता ओव्हर नंबर 4. अनिकेत ज्यानं मागच्या ओव्हर मध्ये चांगलाच झेल घेतला, तोच आता गोलंदाजी मार्क वरती आलाय 4थ्या षटकामध्ये. प्रीतमसाठी पहिला बॉल राऊंड विकेटने वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑन इथे केलाय. डीप मध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडीशी फंबलिंग करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नाहीये. प्रीतम पाटील कडून कुठलाही होकार नव्हता, तयारच नव्हता. दुर्बेश धावला होता, अक्षरशः अर्ध्या पिचच्या अजून बाहेर आला होता, परंतु प्रीतम पाटीलचा नकार. एकच धाव येथे मिळते प्रीतम पाटीलला. आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे 30. अनिकेत राऊंड विकेटने आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला दुर्वेश मनोरे. ओहो, हा बॉल खराब लाईन आहे, आउटसाइड ऑफ स्टंप, त्यामुळे पंचांचा सिग्नल येते व्हाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग सुद्धा आता निकेतसाठी लागू झालेली आहे. त्यामुळे आता जपावं लागेल अनिकेतला बाउन्सर साठी, विचार करावा लागेल. पुन्हा एकदा बाईचा इशारा येतोय पंचांकडून. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आणि या बाईच्या स्वरूपामध्ये आता संघाची धावसंख्या आहे स्कोर वरती 32 धाबा. 32. लॉस ऑफ 3 विकेट्स. हो, खोलबट टप्प्याचा बॉल, अक्षरशः डिग आउट केला हा बॉलला. दुर्गेश मनारीनं खूप चांगला फटका, अगदी डाबा पाय थोडासा बाजूला सारून फटका केलाय. चांगला यॉर्करचा प्रयत्न होता अनिकेतचा, त्याला सुद्धा खोदून काढलाय. सिंगल मात्र मिळते दुर्गेशला. आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 33 धाबा. सिंगल डबलचा खेळ सुरू आहे.
टॉप ऑर्डरचे फलंदाज होते ते लवकर बाद झाले आणि आता प्रीतम पाटील वरती जबाबदाऱ्या वाढल्यात. यावेळेस बॉल टॉप एज लागलाय हवेत. बॉलर प्रयत्न करतो परंतु मिड विकेटचा शॉट मिड विकेटचा अनिल होता तिथे. तिथे सुद्धा प्रयत्न झाला नाहीये परंतु नो बॅट लँड मध्ये मागे पडला बॉल. 2 धाबा मिळतायत प्रीतम पाटीलला. मॅचेस विन द मॅचेस झेल सोडला त्यानंतर 2 धाबा आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर पुढे ते 35 धाबा. 35. ओहो! नव्हतं खबर. क्रिकेटचा अत्याधुनिक फटका. मनगटाच्या साहाय्याने मात्र हा बॉल फेकून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमारेषा पलीकडे. आउट ऑफ द पार्क षटकार. प्रीतम पाटीलच्या बॅटमधून. काय फटकेबाजी होते. टीमची धावसंख्या आता 41 या आकड्यावरती 41 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॅकवर्ड झोन कट करायचा होता. बॅटच्या आतली कडा घेतली. इथे धाव येणार नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल घुसावतोय. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा इथून खेळ संपलेला आहे. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी ऐरोली ही टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 41 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10 रन आणि या चौथ्या ओव्हरमध्ये 12 रन खर्च झालेले आहेत. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 41 ला 3. लास्ट ओव्हर मध्ये चंदन आलाय. एक कमी वयाचा खेळाडू चंदन. तर त्याची बॉडी लँग्वेज पाहिली तर कमीत कमी 15 ते 16 वर्षाचा खेळाडू चंदन. लास्ट ओव्हर मध्ये पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर. चांगली गोलंदाजी चंदन कडून. पहिला बॉल निर्धाव आलाय. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बॉलिंग करणं ही डेअरिंग लागते मित्रांनो. ह्या वयामध्ये सोपं नाहीये. पुन्हा एकदा बाद विकेट करण्याचा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडीशी पम्बलिंग करतोय. एकच धाव येईल कारण प्रीतमला पाहिजे स्ट्राईक. कारण तोच बरसला या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून 3 षटकार आलेत. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे 42. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चंदन गोलंदाजी मार्क वरती. रन कमी आहे चंदनचा पण तो अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत त्यानं केलेली आहे. त्यावेळेस पहा चांगला यॉर्कर ऑफ ड्राय केला. खोदलाय बॉल. 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्यांचा प्रयत्न इथे रनआउटची संधी आहे. विकेट किपर इनला थ्रो. आणि ते 2 धावा मिळतायत. विकेट किपर इनला थ्रो परंतु धावत असताना दुर्वेश मनोरेच्या अंगावरती बॉल लागला आणि बॉल टर्न झालाय. त्यामुळे 2 धावा प्रीतमच्या खात्यामध्ये 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 44. ओहो! चांगला फटका. बॅट मधून स्वीट साऊंड आणि बॉलला पाठवला बांधाच्या पल्ल्याड. वावरात पाठवलाय बॉल. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार प्रीतम पाटीलच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीनं गावदेवी ऐरोली टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड आहे 50. अर्धशतक कंप्लीट झालंय टीमचं. बॅटिंग करतोय मैदानामध्ये प्रीतम पाटील. बॉटमॅनचा चांगला वापर इथे करतोय मैदानामध्ये. आणखीन एक आडव्या बॅटने देखील ऑन ड्राईव्हचा फटका. पहिल्या वेगाने दुसऱ्या धाबीचा प्रयत्न होतोय आणि ते दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण केली जाते. 2 धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दुर्पेश आणि प्रीतम या 2 बॅटर कडून आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 52 रन. चंदन वरती आता आक्रमण. शेवटचा बॉल शिल्लक या इनिंगचा. चंदन ओव्हर द विकेटने फुलटॉस आणि आता लिफ्टिंग फटका. ऑटोमॅनचा चांगला वापर केला या फटक्यामागे. प्रीतम पाटील बॉलला उडवलाय अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं. लॉंगॉनच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार प्रीतम पाटीलच्या बॅट मधून.
हा लगातार 5वा षटकार आला मला तर वाटतंय. आणि अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला. टीमची धावसंख्या आता स्कोअर वरती लागली गेली. 3 गडी बाद 58 धावा आणि 59 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 59 टू विन. 59 धाबांचं लक्ष आहे. रुद्र इलेव्हन मापे या टीमच्या समोर. 5 षटकामध्ये 59 धाबा करायच्या आहेत. 30 बॉल 59 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. बॅटिंग केली प्रीतम पाटीलनं. प्रीतम पाटीलच्या बॅट मधून 40 रन आलेत. 17 बॉल मध्ये 40 धाबा, त्यात उत्तुंग 5 षटकार समाविष्ट होते. एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला. लॉंग ऑफच्या भरून षटकार टेकला. लॉंग ऑनच्या भरून षटकार ठोकला. मिड विकेटच्या भरून षटकार ठोकला. अगदी मैदानाच्या चहू बाजूला त्यानं बॅटिंग केली आणि 17 बॉल मध्ये 40 धावांची एक नाबाद इनिंग या मॅच मध्ये केलेली आहे. त्याच्या मोठ्या इनिंगच्या जोरावरती गावदेवी हरवली टीमने धाबा बनवल्या. 59 58 आणि 59 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. रुद्र इलेव्हन मापे टीमच्या समोर. चला बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये जाऊया. तिथे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 59 धाबांचं. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. MS11 गोटुली आणि राकेश प्रतिशन गोटुली आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. बाबा केदारनाथ चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धा. आज स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा 5व्या क्रमांकाचा सामना आपल्या समोर रंगला जातोय. गावदेवी ऐरोली विरुद्ध रुद्र इलेव्हन मापे या टीमने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी केली आणि बॅटिंग करत असताना लवकर फलंदाज बाद झाले होते ऐरोली टीमचे. परंतु एकच फलंदाज भिंतीसारखा उभा राहिला मैदानाच्या आतमध्ये, प्रीतम पाटील. 17 बॉल 40 धाबा बनवल्या आणि त्याच्या इनिंगच्या जोरावरती गावदेवी ऐरोली या टीमने धाबा बनवल्या 58 आणि 59 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 59 धाबांच्या लक्षाचा आता पाठलाग करण्यासाठी रुद्र इलेव्हन मापे या टीम कडून सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. स्ट्राईकला आहे रोहित पुजारी आणि नॉन स्ट्राईकला अनिल जाधव आहे. रुद्र इलेव्हन मापे या टीमची नामांकित जोडी. या जोडीनं यंदाचा हंगाम टेनिस बॉल क्रिकेटचा गाजवलाय. अनेक स्पर्धा जिंकल्यात या टीमनं. नाईटच्या बेलापूरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती. खास करून अनिल जाधवची बॅटिंग
सर्व गोष्टी यंदाच्या अंगामध्ये गाजवल्यात. बघूया या मॅच मध्ये कसे रिॲक्ट होत आहेत. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती सँडी आलाय. ओव्हर नंबर 1 पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सँडी गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंग इनला आहे रोहित पुजारी. हो, पहिलाच बॉल कमी गतीने टाकला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल अगदी गती कमी ठेवली होती सँडीनं. म्हटल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. दुसरा बॉल चॉप केला बॉलला. खबसला ढकलला. 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. फक्त सिंगल मिळते रोहित पुजारीला आणि या सिंगलच्या मदतीने आपलं खातं उघडलं संघाचा श्री गणेशा. 2 बॉल नंतर संघाची धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती लागली. 59 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. यावेळेस पहा घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय तिथे सिंगल मिळते अनिलला आणि या सिंगलच्या मदतीने अनिलनं सुद्धा खातं उघडलेलं आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2. 59 रनचं लक्ष आहे. आतापर्यंत 3 बॉल संपले सँडीचे. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग त्यामुळे जास्त बाहेर टाकला बॉल आणि पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल. महेंद्र पाटील जे जुगावचे आहेत आणि स्क्वेअर लेगला गुरुनाथ पाटील सारसोळ्याचे खूप चांगली पंचांची भूमिका पार पडत असताना. ओहो, फटका फसला आणि ते लॉंग ऑफला अप्रतिम झेल टिपला जातोय. फलंदाज बाद अनिल जाधव परतलाय. धक्का क्रमांक 1. खडे खडे मारण्याचा प्रयत्न करतो. मिस्टायमिंग स्ट्रोक इलिव्हेशन कमी प्राप्त झालं या फटक्याला अनिलला आणि तिथे लॉंग ऑफला राजकुमारनं खूप चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन झालंय. 3 वरती पहिली विकेट पडली रुद्र मापे टीमची. 59 करायच्या अखेर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितो ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग चांगली केली. 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. जगदीश पगडीला त्यानं बाद केलं होतं. निलेश भोईरला त्यानं बाद केलं होतं. बॉलिंग करत असताना तोच आता फलंदाजीसाठी आला जेतू. हो, कमी गतीने टाकला बॉल. हीच तर जादू आहे सँडीची. व्हेरिएशन आहे याच्याकडे. गती काढतो, कधी गती वाढवतो. ज्यावेळेस असे मिश्रण असतात ना त्यावेळेस मात्र कुठल्याही फलंदाजाच्या समोर तुम्ही उभे राहू शकता. व्हेरिएशन क्रिकेटमध्ये महत्वाचं स्थान आहे व्हेरिएशनला. यावेळेस पहा गती वाढवली होती. बॅटची लीडिंग एज घेतली. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये तिथे सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 1 गडी बाद 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक. एक विकेट त्यांना बाद केलाय सँडीनं. फक्त 4 धावा खर्च करत असताना एक प्राइस विकेट घेतली आपल्या टीमसाठी अनिल जाधवची. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4. अजूनही 55 धावा दूर आहे विजयापासून. म्हणजे 24 बॉल 55 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी रुद्र मापे टीमला. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय. मिलिंद स्फूर्ती घोटुली राकेश प्रतिष्ठान घोटुली आयोजित स्पर्धा. बाबा केदारनाथ चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेतला पहिला दिवस. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय गौरव आणि स्ट्रायकिंग इनला आहे रोहित पुजारी. रोहित पुजारी शांत आहे. त्याची अजूनही बॅट बोलली नाहीये. पहिलाच बॉल इथे वाईट टाकलाय. अंपायर सिग्नल करतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 1 पर दी ओव्हर. ही सुद्धा वॉर्निंग आता दिली जाते गौरव साठी.
आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 5. 6 माफ करा 6. हो, नो बॉल घोषित केला. स्कोरलेसचे पंचायत गुरुनाथ पाटील, कारण पहिलीच वॉर्निंग दिली होती वन परतवरती. नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. धोक्याची घंटा आता गौरवसाठी. जास्त आता स्वतंत्र मिळणार नाहीये. खांद्याचा वापर तर कमी करावा लागेल गौरवला. वन प्रदी ओव्हर नंतर मात्र बाउन्सर नो बॉल घोषित केलाय पंचांना आणि पुढचा बॉल आता फ्री हिट आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 7. 59 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये. 59 टू विन. दोन ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. 3 ठिकाणी फुलटॉस चांगला पंच केला आणि बॉलला पाठवलाय. तिथे दुर्वेश होता, फक्त बघतच राहिला आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. बॉल सीमारेषा पलीकडे. रीडचा बॉल रोहित पुजारीने पाठवला सीमारेषा पार. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 13. 13. फुलटोस फुल टोल आता भरावा लागेल गौरवला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. फुलटोस म्हणजे आणखीन एक चांगला पंच. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत दुर्वेश मनोर. आता कुठलीही चूक करणार नाहीये, कारण त्याला माहित आहे ही विकेट आपल्या टीमसाठी महत्वाची आहे. रोहित पुजारी जर बाद झाला तर आपलं शिरकाव होईल या मॅच मध्ये. त्याच्यामुळे कुठलीही चूक केली नाहीये दुर्वेशनं. अप्रतिम झेल टिपलाय आणि ते फलंदाज रोहित पुजारी बाद. 59 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 लागतो रुद्रबन मापे या टीमला. आणि आता त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज अनिकेत. 13ला 2 विकेटचं नुकसान झालंय. 59 धाबांचं लक्ष आहे. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. आता अनिकेत आलाय नंबर 4 मध्ये. लिव्हरपूल टोस ड्राईव्ह केलाय. स्कोर ऑफ द विकेट. बॉल चाललाय. सिंगल मात्र कंप्लीट झाली अनिकेतच्या बॅट मधून. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 14. धावा धावफलकावरती आहेत. 59 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. गौरव गोलंदाजी मार्क करते. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला या षटकातला. आता स्ट्रायकिंगला जेतू खेळण्यासाठी तयार. हो, शॉर्ट बॉलचा वापर. बॅटची लिडिंग एज, परंतु जयेश पाटील कडून चूक झालेली आहे. संधी होती. कमी गतीने टाकलेला बॉल अगदी बेट करून चालला होता. बॅटची लिडिंग एज घेतली, परंतु जयेश पाटील बॉलवरती मी म्हणेन बेसावध होता, सावध नव्हता. त्याच्यामुळे झेल सोडला. इथे धाव आली नाहीये, परंतु जीवन नंतर भेटलाय चेतूला. आणि जीवनानं क्रिकेटमध्ये भरपूर धोकादायक असतात. हे आम्ही नव्याने सांगण्याची तुम्हाला गरज नाही. हो, इथे पहा अक्षरशः अगदी फुंकर मारत गेलाय तोंडा समोरून. काय गोलंदाजी केली जाते. पडल्यानंतर पहा हलकासा इन स्विंगर आतमध्ये आला बॉल आणि बेट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी केली गौरवनं या ओव्हर मध्ये. कमबॅक केलाय, पुनरागमन केलाय या ओव्हर मध्ये गौरवनं. कमी गतीने
नितेश मिस्टामिंग स्ट्रोक आणि निलेश बोर्ड बॉलच्या खाली खूप चांगला झेल टिपलाय काऊ कॉर्नर रिझन मध्ये आणि जीतू हा फलंदाज झेल बाद होतोय. आणखीन एक धक्का रुद्र 11 मापे टीमला. 3 गडी बाद झाले. ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 14. म्हणजे आता 11 बॉल शिल्लक. 11 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्या आहेत 45. 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. फलंदाज सुरेश यादव. 18 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय 14. 14ला 3 सध्या परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या रुद्र 11 मापे टीमची. म्हणजे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 बॉल बाकी आहेत. 45 धावा काढायच्या आहेत. यानंतरचा सामना आहे ऐरोली कोलीवाडा जिंकणारी टीम आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल 4 ओव्हरची ती मॅच राहील लक्षात घ्या. त्यासाठी ऐरोली कोलीवाडा टीमचा कॅप्टन आपल्याला टॉस साठी आमच्या व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायचं आहे. आहेत ना? शेंडे आलाय. पहिला बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. सिंगल आली अनिकेतच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या 15. 17 बॉल आणि अजूनही 44 धावांची आवश्यकता. कमी गतीने टाकलाय. हीच तर खासियत आहे या गोलंदाजाची. याच्यासाठी जाणला जातो सँडी. अक्षरशः गती काढली याने त्या बॉलवरती आणि बीट करून गेला सुरेशला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल म्हणजे आता 16 बॉल करायचे आहेत 44 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर हुक करायचा होता. पुन्हा एकदा बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत. म्हणजे आता 15 बॉल 44 करायचे आहेत. येणारे 15 बॉल आणि 44 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पहा इन स्विंगर चांगला आहे. गती काढली पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा बेट केलंय. सातत्याने 3 बॉल इथे निर्धाव टाकलेले आहेत. वाह! काय गोलंदाजी केली जाते सँडी कडून. सातत्यानं गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ करतोय बॉलला. उचली देतोय त्यामुळे सातत्यानं बीट चौथ्यांदा डॉट होतोय. चांगली गोलंदाजी ह्या ओव्हर मध्ये. डॉट बॉलचा पर्सेंटेज आता वाढला त्यामुळे प्रेशर वाढला. हो डिफेन्स करण्याचा प्रयत्न इथे सुद्धा रन आली नाहीये म्हणजे डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर एकच रन खर्च केलेले आहे. बिल बॉलिंग सँडी आणि 2 ओव्हर मध्ये सँडीने धावा खर्च केलेल्या आहेत त्याच्या कोड्यातल्या 5 आणि एक विकेट त्यानं घेतलाय प्राइस विकेट. म्हणजे काय इकॉनॉमिकल षटकं टाकलेली आहे सँडीनं. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती आतापर्यंत 15 म्हणजे आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 44 धावा. 12 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. राकेश आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. आता लक्ष कठीण होत चाललंय. पण प्रत्येक ओव्हर मध्ये 22 करायचे आहेत. थोडस कठीण वाटतंय पण क्रिकेट आहे. अनिकेतची बॅट जर बोलली तर लक्ष छोटं होईल. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या
हलकासा भरून गेलाय आणि ते पंचांचा इशारा आहे व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. महेंद्र पाटील वाईट इशारा करतात. लेक्समच्या अगदी हलकासा बाहेरून गेला बॉल. खूप चांगला योग्य निर्णय. फटका फसलाय. इथे सुद्धा रन आली नाहीये. हा बॉल डॉट आलाय. या इनिंग मध्ये जर विचार केला तर या इनिंग मध्ये डॉट बॉलचा पर्सेंटेज भरपूर आलाय. सँडीनं 5 डॉट टाकले या ओव्हरच्या या अगोदरच्या ओव्हर मध्ये आणि त्याच्यामुळे लक्ष हे कठीण होत चाललंय. कठीण झालं. रुद्र मापे टीम साठी यावेळेस आणखीन एक चांगला चांगला बॉल टाकलाय. आठव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. अनिकेतला बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. राकेश यावेळेस चपराक मारले. बॅक टू जाऊन पुलचा फटका आणि अनिकेतच्या बॅट मधून बॉलला उडवला सीमारेषा पलीकडे. राकेशचा टप्पा चुकला. काल राकेशनं कहर केला होता. नगरसेवक ट्रॉफी जी लीग फॉर्मॅट मध्ये खेळवण्यात आली सारसुल्याच्या क्रीडांगणामध्ये. इमर्जिंग प्लेअर हा पुरस्कार त्यानं पटकावला होता राकेशनं. तोच गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्क वरती राकेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह. चांगला फटका. बंदुकीतून सुटलेल्या गोलीसारख्या वेगाने क्षेत्ररक्षकाला बीट करून लॉंग ऑफ क्लिअर करतोय. ऑल सीमारेषा पलीकडे. या फटक्यांची अगोदर गरज होती. 4 धावा आल्यात आणि या 4 रनच्या मदतीने आता टोटल स्कोर झालाय 26. म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत आपल्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. हे पटके अगोदर यायला पाहिजे होते. 8 बॉल 33. परंतु इथून जर असे फटके आले तर मॅच मध्ये कलाटणी होईल. कमबॅक होईल मापे टीमचं. हो हो इथे पहा. हा फुटला बॉल बाउन्सर टाकलाय. त्यामुळे पंच इशारा करतायत व्हाईट +1 फॉर दी ओव्हर. 1 फॉर दी ओव्हर आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. म्हणजे एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या आता स्कोर वरती 27. त्यावेळेस चांगला बॉल म्हटल्यानंतर आतमध्ये आला. विकेट किपरला लाईन मिस केली. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 28. तर लक्ष थोडस कठीण होत चाललंय वडोदरा मापे टीम साठी. 59 धाबांचं लक्ष होतं. रन झालेत 28 आतापर्यंत. हो ओव्हर पिच बॉल. बॅटची कडा घेतली का काय. पायावरती लागलाय आणि पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते. परंतु कुठलाही निर्णय नाहीये. उत्तर नाहीये पंचांचं. म्हणजे एक्झॅक्टली पायावरती बॉल टाकलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 28. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 31 धावा. 5 षटकारांचीच गरज आहे. 6 बॉल 31. लास्ट बॉल वरती स्ट्रॉंग अपील झाली होती. क्रिकेटमध्ये इमानदारीला महत्व आहे. इमानदारीला भरपूर स्थान आहे. 31 धावांची गरज आहे. 28 झालेत. 59 धावांचे लक्ष आहे. 6 बॉल 31 धावा. 28 झालेत. आता दुर्वेश मनोरे लास्ट ओव्हर मध्ये आणि स्ट्रायकिंग इनला सुरेश. एकेकाल सुरेश का बॅटिंग करायचा. मापे टीम साठी ओपनिंग करायचा. परंतु आता 6व्या नंबर वरती आलाय. बॅटचे लिडिंग एज. विकेट किपरच्या मागे 1 रन. सिंगल डबल काम चालणार नाही. आता 5 बॉल मध्ये एक्झॅक्टली 5 षटकारांचीच गरज आहे. कारण 5 बॉल 30 धाबांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 29. चला नेक्स्ट मॅचचा टॉस लगेच केला जाईल. 4 ओव्हरची ती मॅच असेल. हो इथे नो लुक शॉट. हेलिकॉप्टर स्वरूपामध्ये मारलाय परंतु बघितलाच नाहीये षटकार. परंतु आता 4 मारायचे आहेत 4 बॉल मध्ये. तरच हा सामना जिंकू शकतो रुद्र इलेव्हन मापे टीम.
अजून एक षटकाराला तर टेन्शन वाढेल गावदेवी ऐरोली टीमचं. 4 बॉल आणि 24 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस बॉल उडवलाय परंतु नो मॅन लँड मध्ये घोषंकी क्षेत्राकडे चाललाय बॉल. त्यामुळे आता फायदा होणार नाहीये, सिंगलच मिळेल. इथून आता 3 बॉल आणि 23 धाबांची आवश्यकता. ही मॅच वाचवण्यासाठी एखादा एक्स्ट्रा नो बॉल त्याच्यावरती मोठा प्रहार असं जर झालं तरच ही मॅच वाचवू शकते रुद्रलेन मापी टीम. नाही आणखीन एक चांगला बॉल बॅक ऑफ लेन ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 बॉल 23 धाबा. एक औपचारिकता या मॅचची शिल्लक राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 2 चेंडू 23 करायचे आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा, बाउन्सरचा वापर केलाय दुर्गेश मनोरेनं. त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 2 बॉल आता 22 करायचे आहेत. 2 चेंडू आणि 22 धाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी रुद्र मापे टीमला. चला, पराभवाचं धावांचं अंतर कमी करेल हा षटकार. मॅच तर जिंकणार नाहीये, परंतु पराभवाचं अंतर थोडस कमी होईल. आता एक बॉल 14 धावा, 16 माफ करा, एक बॉल आणि 16 धावा. बॉल मॅचच्या 2